हाय हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी ड्रेसची गळा डिझाईन। तर आता इथं हा ड्रेस अस्तरचा आहे। बऱ्याच मैत्रिणींना अस्तरचा ड्रेस शिवताना खूप त्रास होतो। तर हा त्रास होऊ नये म्हणून आपण एक सोपी ट्रिक्स कशी वापरायची मी तुम्हाला सांगते। तर काय करायचं, कटिंग करतानाच जे अस्तरचं कापड आहे त्यावरती परफेक्ट कटिंग करून घ्यायचं आहे आणि अस्तरच्या कापडाच्या मापानुसारच हे अस्तरचं कापड पूर्ण ड्रेसचं ओरिजिनल कापड आहे त्यावरती अंथरून बरोबर एकसारखं कटिंग करायचं। एक्स्ट्राचं कुठंही मार्जिन सोडायचं नाही आणि मग हे मार्जिन न सोडल्यामुळे एकदम व्यवस्थित अशी टीप मारता येते। आता अस्तरचं कापड मी ड्रेसच्या आतल्या बाजूने म्हणजेच उलट्या बाजूने ठेवलेलं आहे, कारण आपण अस्तर उलट्या बाजूनच लावतो। तर हे अस्तर व्यवस्थित ठेवल्यानंतर मी आता दोन्ही शोल्डरच्या बाजू, गळा असं पुन्हा हिप साईज जिथे जिथे आपल्याला वाटतंय की तिथे तिथे व्यवस्थित अशा पिन लावून घेणार आहे। तर पिन लावण्याने काय होतं की अस्तर सरकत नाही आणि शिलाई करताना हार्डली 2 ते 3 मिनिटांमध्ये पूर्ण ड्रेसचं अस्तर जोडून होतं। तर आता मी इथे पिन लावून घेतलेले आहे टोटल ह्याला। आता सेंटरला अजून एक मी इथे पिन लावते। आता या पिन लावून झाल्याच्या नंतर आपण हा जो ड्रेस आहे त्याचं स्टिचिंग सुरुवात करूया। तर सुरुवात मी अगोदर आर्महोलपासून करते। तर अशा पद्धतीने पिन लावल्यामुळे आणि अस्तर एकदम तंतोतंत कटिंग केल्यामुळे तुम्हाला खरंच अस्तर जोडताना प्रॉब्लेम होत नाही आणि पूर्ण ड्रेसला इझिली अस्तर जोडून होतं। पाहू शकता एक साईड तर पूर्ण झालेली आहे। आता अस्तरच्या इथे आपण अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करून घेऊ। आता दुसऱ्या बाजूने कापड व्यवस्थित ठेवायचे आणि व्यवस्थित प्लेन वरचा भाग प्लेन हात एकदा फिरवून घ्यायचा आहे आणि मग अस्तर जोडून घ्यायचं आहे। पाहू शकता एकदम इझिली असं इथं अस्तर जोडून झालेलं आहे। आता जो अस्तरचं कापड आहे त्याला आपण खालच्या बाजूने पूर्ण फोल्ड करायचं आहे। जर फोल्ड नाही केलं तर इथे धागे निघतात, त्यामुळे मी फोल्ड करून घेतलेला आहे पूर्ण। इथे पाहू शकता पूर्ण अस्तर फोल्ड करून झालेलं आहे। आता ह्या पिन मी सगळ्या काढून घेते। त्यानंतर आता आपण इथं गळ्याचं परफेक्ट कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। त्यापूर्वी जो आपण ड्रेस पॅटर्न तयार केलेला आहे त्याचा सेंटर पॉईंट काढून कट करून घ्यायचा आहे। आता सेंटर पॉईंटचा कट काढल्यानंतर मी घेतला आहे इथं कॅनव्हास। हे कॅनव्हास डबल फोल्डेड आहे आणि अंदाजे मी 8 इंच उंची लांबी घेतलेली आहे। तुम्ही गळा तुम्हाला जेवढा आहे त्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्राचं घेऊ शकता। आता मला इथे टोटल 5.5 इंचाचा गळा बनवायचा आहे, तर मी ते 6 इंचाचं टोटल मला गळा टाकावा लागेल आणि त्याच्या खाली 7 इंच एक्स्ट्रा घेतलं तरी चालेल, पण माझ्याकडे होतं एक्स्ट्राचं म्हणून मी 8 घेतलेलं आहे। तुम्ही 7 इंचही वापरू शकता। आता वरच्या बाजूने 2.25 इंच आणि खालच्या बाजूने 2.25 इंच असं मार्किंग करून घेतलं आहे। सॉरी 2.5 इंचाचा गळा आहे हा। आता 2.5 इंचाचं मार्किंग करून घेतल्यानंतर आपण इथे देणार आहोत पंचकोनी गळ्याचा शेप। तर प्रत्येक गळ्याचा शेप देताना एक स्टेप असते। तर आता खालच्या बाजूने आपण 2 इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि गळ्याच्या आतल्या बाजूने म्हणजेच आर्महोलच्या बाजूकडून 1/2 इंच असं मार्किंग केलेलं आहे आणि त्या 1/2 इंचापासून पुढे इथे पाहू शकता मी असा गळ्याचा शेप देऊन घेत आहे। आता गळ्याच्या आतल्या बाजूने 1/4 इंच मी हे भाग आतमध्ये घेतलेला आहे आणि आता आपण जिथे 2 इंचावर मार्किंग केलं होतं तिथून हलका असा हा कोन शेप देऊन घ्यायचा आहे। पाहू शकता हा झाला आहे पंचकोनी गळ्याचा शेप देऊन तयार। तर परफेक्ट मेजरमेंटने जर गळ्याचं कटिंग केलं, शेप दिले तर गळ्याचा आकारही सुंदर दिसतो। आता मी इथे अंदाजे 1/4 इंच मार्जिन एक्स्ट्राचं सोडलेलं आहे आणि हा गळा कटिंग करून घेतलेला आहे। आता मी गळा हा दोन्ही बाजूने व्यवस्थित आखून घेते म्हणजे स्टिचिंग करताना खूप इझी जाईल। तर आता मी इथे जे आपण कॅनव्हास घेतलेला आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्राचं थोडंसं कापड घेतलेलं आहे आणि बरोबर त्याच शेपनुसार कट करून घेतलं आहे आणि जे अर्धा इंच एक्स्ट्राचं कापड घेतलेलं आहे ते ह्या कॅनव्हासला अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे, त्यामुळे कॅनव्हास व्यवस्थित सेट होतो। आता कॅनव्हास सेट झाल्यानंतर आता आपण इथे गळ्याचं स्टिचिंग करणार आहोत। त्यासाठी मी ते गळ्याचा जो सेंटर पॉईंट काढलेला होता त्या सेंटर पॉईंटवर कॅनव्हासचा सेंटर पॉईंट ठेवून ही साधी 5 नंबरची टीप मारून घेतलेली आहे, त्यामुळे आता इथं पिन लावायची गरज नाही आणि गळाही सरकणार नाही। नंतर ही शिलाई आपण उसवून घेणार आहोत। तर आता जे मी गळ्याचं मार्किंग केलेलं आहे त्यावरती आपण रेग्युलर जी शिलाई असते तीच शिलाई मारून घ्यायची आहे आणि तुम्ही जर नवीन असताल तर तुम्ही साधी 5 नंबरची शिलाई मारून घ्या आणि शिलाई खरंच व्यवस्थित आली का हे एकदा रिचेक करा आणि जर आलेली असेल तर त्यावरती आपण रेग्युलर शिलाई मारू शकतो। पण मी आता इथे डायरेक्ट माझी रेग्युलर जी शिलाई आहे तीच इथे मारून घेतलेली आहे। आता पूर्ण गळ्याच्या शेपनुसार शिलाई मारून झाल्यानंतर आता गळ्याचं जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यात तंतोतंत कटिंग न करता थोडंसं 1/4 इंच कॅनव्हास शिल्लक ठेवून मग कटिंग करायचं आहे। ते पहा अशा पद्धतीने कॅनव्हास कटिंग केल्यानंतर जे तिन्ही कोने आहेत त्यांचे व्यवस्थित
टोक कट करून घ्यायचेत आणि साईडलाही छोटे छोटे कट द्यायचेत, म्हणजेच गळ्याचं कॅनव्हास इझिली फोल्ड होईल. आता हे कॅनव्हास व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर इथे प्रेस करून घेऊ शकता आणि आतल्या बाजूने हातशिलाई करू शकता. पण आता मी इथे हातानेच व्यवस्थित सेट केलेला आहे आणि मी एकदम कडेकडेवरती यावरती एक शिलाई मारून घेणार आहे. पाहू शकता किती सुंदर असा गळ्याचा आकार आलेला आहे. आता मी ह्याच्या कडेवरती गळ्यावरती पूर्ण अशी टीप मारून घेते. आता टीप मारतानाही एकदम व्यवस्थित एकदम कडेवरती अशी शिलाई मारायची आहे आणि जर तुम्हाला ही शिलाई मारायची नसेल तर तुम्ही प्रेस करून घ्या आणि आतल्या बाजूने हातशिलाई करून घ्या. तर अशा पद्धतीने आपलं गळ्याचं कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण झालेलं आहे. पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा. नवीन असताल आणि तुमच्या अजून काही नवीन सजेशन असतील किंवा तुम्हाला हा गळा आवडला असेल तर कमेंट करून अवश्य सांगा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असताल आणि अशा पद्धतीचे शिलाईविषयी काही टिप्स ट्रिक्स, गळ्याच्या डिझाईन्स, ड्रेसच्या डिझाईन्स, ब्लाऊज डिझाईन्स, स्लीव्ज डिझाईन्स पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हे पाहू शकता गळ्याचं फिनिशिंग किती सुंदर आलेलं आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.